काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे यासी भावी उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणी हितोपदेश करोणी सायास शिकविते काय द्यावे यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका हरी वत्स धेनु एक चित्ती तुका हरी वत्स धेनु एक चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा विठ्ठल संतांचे उपकार काय संवता संतांचे उपकार मजे निरंतर जागविते काय द्यावे यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग बिहूची संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून साधू संस्थांनी तुम्हाला जीवांवरती साधकांवरती कोणकोणत्या प्रकारचे उपकार केले त्याबद्दल आपण अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारचे मीमांसा अभंगामध्ये तुकोबारा प्रकट करत आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजिवली पनवेल परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेला हा भव्य दिव्य भगवंताचा नामचिंतनाचा हा उत्सव आणि त्या उत्सवातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ ही संपूर्ण काही मंडळ असेल भजनी मंडळ असतील भाविक मंडळी परिसरातील सर्व काही गुणेजन गायक वादक सर्वच अधिकारी वर्ग सर्वांच्याच सहकार्याने चालू असलेल्या या उत्सवातून सर्वांच्याच प्रेमातून स्नेहातून ही सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. ज्यांच्या आज्ञेने ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली संप्रदायामध्ये आपल्या एका साधनेने सर्वांपर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व म्हणून संप्रदायामध्ये ज्यांची ख्याती आहे असे परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य एकनाथ बाबा गोष्टी आम्ही त्यांना आदरणीय बाबा असं संबोधतो. ज्ञानेश्वरीची साधना कशी करावी आमच्यासारख्या सर्व तरुण कीर्तनकारांनी किंवा साधकांनी परमार्थात प्रवेश केल्यानंतर परमार्थिक साधना कोणत्या पद्धतीने केली पाहिजे ती कशा पद्धतीने आपण साध्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याचं एक उत्तम आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पूजनीय आम्ही बाबांकडे पाहतो. आपल्या या उत्सवाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन बाबांचं आहे. हा उत्सव पाहूनच लक्षात येतं की बाबांचं मार्गदर्शन आहे. अत्यंत वैभव संपन्न हा उत्सव आपण संपन्न करताय. थोडस माफी मागून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलायचं झालं सध्याच्या प्रवाहामध्ये घरात वाट लावणारे अनेक भेटतील परंतु वाटेला आणणारे फार तुरळक राहिले आणि त्यामध्ये आपल्या या परमार्थाची धुरा परमार्थ कसा ऐश्वर्यात केला पाहिजे ही आल्यानंतर समजतं. प्रत्येक गोष्ट वाखाण्याजोगी आहे. आमचे सर्वच काही तरुण काळकरी असतील बऱ्याच कीर्तनामध्ये आत्ताच्या प्रवाहामध्ये तरुण काळकरी अत्यंत गरजेचे नवे नवे ज्या संप्रदायपूर्वक आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे सध्याच्या प्रवाहात त्या संपूर्ण गोष्टींची इथं अगदी भरभरीत मांडणी केलेली दिसते. आवर्जून उल्लेख करायचा झाला मी काही एवढा अधिकारी नाही कुठला अभ्यास नाही ना कोणत्याही पद्धतीचा काही मोठा कीर्तनकार वगैरे नाही परंतु ज्या ज्या पद्धतीने कीर्तन सेवेकरता फिरतो अनेक वेळेला हे कॅमेरे देखील लाईव्ह करण्याकरता असतात परंतु लाईव्ह करण्याला देखील वारकरी संप्रदाय पोशाख घातला ही फार विशेष गोष्ट आहे. म्हणजे
म्हणजे कोणत्या कोणत्या बारीक गोष्टींवर लक्ष टाकावं या अनेक मार्मिक गोष्टी आपल्याकडे इथं पाहायला मिळतात. बाबांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहे. आणि मंडळाचा जर विचार केला, मंडळाची संपूर्ण जर कमिटी आपण जर पाहिली, त्यामध्ये श्रद्धेय हरिभक्तीपरायण गणेश महाराज पाटील असतील, श्रद्धेय हरिभक्तीपरायण जयदास महाराज पाटील असतील, श्रद्धेय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज भोपी असतील, श्रद्धेय हरिभक्तीपरायण रमाकांत महाराज पाटील असतील, श्रद्धेय हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज भोजे असतील, ही संपूर्ण सध्याची उत्सवाची काही कमिटी असतील. आणि यांच्या समवेत या उत्सवाकरता काम करणारी, धडपड करणारी सर्व काही 108 सभासद मंडळी असतील. मला आवर्जून 108 अंक ऐकल्याबरोबर आनंद वाटला नाही, विचार स्फुरला बघा. आपल्याकडे संप्रदायामध्ये तुळशीची माळ परिधान करण्याकरता 108 मणीच असावे लागतात. आणि या उत्सवाकरता देखील तेच 108 मणी इथं ओवले गेलेत, म्हणून हा उत्सव एवढ्या आनंदाने होते असं म्हटलं तरी वर्ग ठरणार नाही. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या उत्सवाचा अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय असे श्री ज्ञानोबारायांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, त्याच पद्धतीने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करतो. माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून ज्ञानोबाराय तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. माझी मनीची उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे यासी भावे उतराई थिरिताह पळी जीव थोडा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये साधू संतांनी तुम्हाला जीवनावरती साधकांवरती कोणकोणत्या प्रकारचे उपकार केले त्याबद्दल अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारची निर्मूळ साधनातून प्रकट करतात. वास्तविक संतांचे उपकार प्रतिपादन करतात म्हटल्यानंतर संत कोणाला म्हटलं गेलेलं आहे याची व्याख्या करणं गरजेचे आहे. संतांचे उपकार यामध्ये उपकार कशाला म्हणावं याचीही व्याख्या करणं गरजेचं आहे. आणि संतांचे उपकार प्रतिपादन करतात म्हणजे कोणते त्यांचे उपकार आहेत याचाही थोडा विचार अभंगाच्या भूमिकेतून करणं गरजेचं आहे. थोडा संत या पदाचा जर आपण विचार करू लागलो तर वाङ्मयामध्ये संतांनी संत हे पद अनेकांकरता वापरलेले. पहा काही ठिकाणी भगवत भक्तांना संत म्हणण्याची पद्धत वाङ्मयामध्ये आहे. काही ठिकाणी मुमुक्षुंना संत म्हणण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी मुक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे.
आणि काही काही ठिकाणी महामानच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना देखील संत म्हणण्याची पद्धत अशा 3-4 औषधकांच्या माध्यमातून आपल्याला याचा विचार करता येईल. आता काही काही ठिकाणी भक्तांना संत म्हटलेले याचा विचार सांगत असताना भक्त शिरोमणी नामदेवरायांचे परिचय नामदेवरायांचं प्रमाण सर्वांच्या परिचयाचे ही संत मंडळी सुखी असो. कोणती संत मंडळी सुखी असो? संतांकरता सुखाची अपेक्षा करण्याची गरज आहे. अव संत हे आनंद रूप आहे. आनंद त्यांचं स्वरूप असताना देखील संतांकरता ही संत मंडळी सुखी असो. म्हणजे इथलं जे संत पद आहे ते कोणाचं वाचक आहे याचा जर आपण विचार करू लागलो तर भक्त शिरोमणी नामदेव आहे त्याच अभंगामध्ये निर्देश करतात. अहंकाराचा वारा नदागो राजस माझिया विष्णुदासा भाविकासे. जे विष्णुदास आहेत जे भाविक भक्त आहेत त्यांच्याकरता नामदेवराय म्हणतात ही संत मंडळी सुखी असो. म्हणजे जे भगवत भक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे. महाराज काही काही ठिकाणी मुक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे. आत्मज्ञानी चौकडी संत ही माझी रूपडी मुक्तांना संत म्हटलं गेले. आणि काही काही ठिकाणी तुम्हालांच्या कल्याणाकरता जे अवतीर्ण होतात त्याकरता भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात संत कोणाला म्हणावा. सन्मार्गवर्ती हा संत. हा जे सन्मार्गाने वर्तन करतात त्यांना संत म्हणा. तदरूपेनं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी जे एक रूप झालेले त्यांना संत म्हणा. विद्या विनय वृद्ध हे विद्या आणि विनय या दोन्ही क्षेत्रामध्ये जे परिपक्व अवस्थेला पोचलेले त्यांना संत म्हणा. आणि स एव व्रतजिती संत हा तुम्हालांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना संत म्हणा. विचार केला तर तैत्तिरीय उपनिषदामध्ये विचार पाहायला मिळतो. अस्ते ब्रह्मैतीचे दुई सतमेन तत्त्वविद. ज्यांना ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झालेला त्यांना संत म्हणा. मला तुकोबारायांचा जर अधिकार पाहिला अनुरेया थोकड तुका आकाशा एवढा. तुकोबारायांची तुलना कोणासोबत करतात? तुका आकाशा एवढा. महाराज आकाशासोबत केली जाते. ते आकाश किती मोठा आहे हे आकारमानामध्ये सांगता येतं का? एवढा आहे एवढा आहे. ते आकारमानात प्रतिपादन करता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत चिंतन करत असताना विधेय विशेषण निषिद्ध विशेषण सांगितली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार करत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहे असे अधिकार संपन्न तुकोबर आहे. संतांचे उपकार सांगण्याकरता प्रवृत्त झाले म्हणजे यातून काहीतरी अलौकिकत्व मांडायचे. संत या पदाचं आपण पुढे चिंतन करून आल्यानंतर संतांचे उपकाराचा जर आपण विचार करू लागलो तर या अभंगाच्या भूमिकेतून माझ्या अनुभवतीप्रमाणे 2 लक्षणातून आपल्याला अभंगामध्ये उपकाराचा विचार करता येईल. म्हणजे उपक्रमातून उपसंहाराकडे जाणारा उपकाराचा एक विचार करता येतो. उपसंहारातून उपक्रमाकडे येणारा दुसरा उपकाराचा विचार करता येईल. मला उपक्रम उपसंहार पटण्याकरता क्लिष्ट वाटेल. शास्त्रामध्ये याची संकल्पना अशी आहे उपक्रमोपसंहाराभ्यास पूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच लिंगम तात्पर्य निर्णय. श्रुती षडयंत्राचा विचार सांगितला. श्रवण करत असताना 6 अंग असली पाहिजेत. उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद आणि उपपत्ती या 6 अंगांचा विचार शास्त्रामध्ये आहे. त्यामध्ये पहिला आहे उपक्रम उपसंहार. उपक्रम म्हणजे सुरुवात, उपसंहार म्हणजे शेवट. म्हणजे उपक्रमातून उपसंहाराकडे जाणारा उपकाराचा एक विचार म्हणजे प्रथमच्या चरणातून अंतिमच्या चरणाकडे जाणारा उपकाराचा एक विचार करता येतो. आणि अंतिमच्या चरणातून प्रथमच्या चरणाकडे जाणारा उपकाराचा दुसरा विचार करता येतो. पटवून देतो. संत महात्मे महाराज तुम्हाला उपकार करतात. तुम्हालावर म्हणजे नेमकं काय करतात? तुकोबाराय म्हणतात मज निरंतर जागविती. महाराज उपक्रम उपसंहाराचा इथंही आणखी थोडा विचार केला तर उपक्रमामध्ये म्हणजे प्रथमच्या चरणामध्ये मज हे पद वापरून सुरुवात केलेली आहे आणि अंतिमच्या चरणामध्ये मज सांभाळलेली वापरून उपसंहार केलेला आहे. उपक्रम उपसंहार हा एकच असतो असं त्यात विस्ताराकडे खर्च करत नाही. संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? तुम्हाला निरंतर असं जाग करतात हे प्रथमच्या चरणात तुकोबाराय प्रतिपादन करतात. उपक्रमातून उपसंहाराकडे जाणारा विचार करत असताना मज निरंतर जागविती. या मज या पदातून आपण विचार करत असताना संत महात्मे उपकार करतात म्हणजे काय करतात? तुम्हाला जाग करतात. ही प्रथमच्या चरणात सांगितली. बरं जाग करून नेमकं करतात काय? 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं शिकविती
संत महात्मे तुम्हाला जाग करतात, जाग करून शिकवतात आणि जाग करत असताना शिकवत असताना जे काही दोष आहेत, विकार आहेत, त्यांची होणारे जे काही प्रतिबंध आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला काय करतात हे अंतिमच्या चरणात तुकोबराय बोलतात. संभळती उपक्रमातून उपसंहाराकडे जरा एक विचार आपण केला. तर दुसरा विचार म्हणजे उपसंहारातून उपक्रमाकडे येणाऱ्याचा जर विचार करू लागलो, संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? तुम्हा माणसा सुरुवातीला सांभाळ करतात. ज्या पद्धतीने महाराज एखादा साधक गुरुकुलामध्ये अध्ययनाकरता गेला, सध्याच्या भाषेत गुरुकुल नाही समजणार, मात्र हॉस्टेल समजेल. शुद्ध मराठीत लवकर समजतं सध्याच्या प्रमाणात. एखादा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये गेला, गुरुकुलामध्ये गेला, त्याचा इतका सांभाळ करतात महाराज की त्याला घरची आठवण आली नाही कधी. तर संत महात्मे तुम्हाला उपकार करतात म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सांभाळ करतात. हे अंतिमच्या चरणात तुकोबराय बोलतात. सांभाळ करून नेमकं करतात काय? तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं शिकमिती. तुम्हाला सुरुवातीला सांभाळ करतात. सांभाळ करून तुम्हाला शिकवतात. बरं नेमकं काय शिकवतात हे प्रथमच्या चरणात तुकोबराय बोलतात. निरंतर जागा राहिला विचार. आपल्याला अभंगाचा विचार करता येईल. जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण याचा विचार करू. संत या पदावर चिंतन केलं, संतांचे उपकार या दोन्ही लक्षणीतून आपल्याला विचार करता येईल. परंतु महाराज उपकार नेमकं म्हणायचं कशा? महाराज उपकार या पदामध्ये दोन प्रकारचे अवयव आहेत. एक आहे उप, दुसरा आहे कार. कार म्हणजे घरातली फोर व्हीलर नाही बरं. आता उपयुक्त ज्या ज्या शब्दांमध्ये आले त्याचा थोडासा विचार करा. आपल्याकडे उपनिषद आहे किंवा आपण करतो तो उपवास आहे, लौकिक दृष्ट्या सर्वांना पटण्याकरता. आता उपनिषदेची व्याख्या करत असताना शास्त्रामध्ये कोशामध्ये त्याचा अर्थ असा केलेला आहे, उप म्हणजे जवळ. आता उपनिषदेची जर आपण व्याख्या करू लागलो, गुरु महात्म्यांच्या जवळ बसून जी विद्या संपादन केली जाते त्याला उपनिषद म्हणतात. पटण्याकरता क्लिष्ट वाटेल. उपवासाचा विचार केला तर उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य करणे. परमात्म्याच्या जवळ, साधू संतांच्या जवळ एक प्रकारे वास्तव्य करण्याचं साधन म्हणजे उपवास. असा सरळ सरळ अर्थ आपल्याला करता येईल. तर उपकारामध्ये उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, जवळ करणे म्हणजे उपकार करणे. संत महात्मे जवळ करतात ते कोणाच्या? तुम्हाला स्वस्वरूपाशी जवळ करून ठेवतात. यालाच वृत्ती प्रभाकरामध्ये अविनाभाव संबंध म्हटलं गेले. ज्या विना होय नाही त्याचा अविनाभाव संबंध म्हणजे आनंद वाचून तो परमात्मा नाही, तोच आनंद स्वरूप आहे आणि त्या आनंदाशी तुम्हाला माणसे अनुसंधान करून देतात. असं संत महात्मे उपकार करतात, तुम्हाला त्या स्वरूपाशी जवळ करून ठेवतात. बरं, उपकार हे पद समजलं. व्यवहारामध्ये आपण उपकार विचार करत असताना किंवा व्यवहारामध्ये अनेक आपल्याला वाक्य ऐकायला मिळतात. पटण्याकरता सर्वांनी बहुश्रुत आहात, श्रवणही केलं असेल. यामध्ये दोन प्रकारची वृत्ती आहे. पहा, आपण व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये अनेक वेळेला म्हणतो महाराज या गृहस्थाला शून्यातून जे काही निर्माण करता आलं ते केवळ माझ्या उपकारामुळे, परंतु याला माझ्या कसल्याही उपकाराची जाणीव नाही. फार कृतघ्न मनुष्य म्हणजे ज्याला उपकाराची जाणीव नाही त्याला आपण काय म्हणतो? कृतघ्न म्हणतो. आणि एखाद्याबद्दल म्हणतो महाराज फार कृतज्ञ मनुष्य, बरं त्याला जाण आहे, फार कृतज्ञ मनुष्य. म्हणजे एखाद्याबद्दल बोलत असताना जो केलेले उपकार स्मरणामध्ये ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतो. ज्याला कसलीही जाणीव नाही त्याला आपण कृतघ्न म्हणतो. शास्त्रानुसार महाराज कृतज्ञ वृत्ती ही सत्कर्माची आहे आणि कृतघ्न वृत्ती ही दुष्कर्माची. पटवून देतो. वेदांतामध्ये 3 प्रकारच्या पापाचं चिंतन आहे. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिकामध्ये 3 प्रकार, वाचिकामध्ये 4 प्रकार आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे. बघा, कायिक 3 पाप म्हणजे शरीराकडून घडणारी 3 पाप कोणती? चोरी, जारी आणि हिंसा ही शरीराकडून घडणारी 3 पाप आहे. वाचिक म्हणजे वाणीकडून घडणारी 4 पाप, कठोर बोलणं, कुटील बोलणं, असत्य बोलणं आणि असंबंधित बोलणं ही वाचिक 4 पाप आहे. मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे. परद्रव्यध्यान, अहित चिंतन आणि वृथाभिमान. अशा 10 प्रकारचं पातक मनुष्याकडून दररोज घडतं. आणखी पुढे जाऊन वर्गवारी जर पाहिली तर पाप, उपपाप, अतिपाप आणि महापाप अशा पुन्हा 4 लक्षणं आहेत. यामध्ये अंतिमचं जे महापाप आहे यात पुन्हा 5 लक्षणं आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, गुरुदारागमन, सुवर्णाची चोरी आणि या 4 जो संवाद करतो हे पाप जेणे दिले अनुमोदन दोघासी पतन सरेखेची. एखादा दुष्कर्म करतो आणि केवळ त्याला दुसरा जर अनुमोदन देतो तर तो देखील महापापी. असा 5 महापापी सांगितले. म्हणजे पापाची एवढी वर्गवारी शास्त्रामध्ये पाहायला मिळते. याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं, श्री गुरुदेवांच्या मुखातून श्रवण केलेलं
या पृथ्वी तलावर भगवंतांनी 3.5 कोटी प्रकारची तीर्थ निर्माण केली आहे. कशा करता? 3.5 कोटी प्रकारची पाप आहेत, त्याच्या निवृत्ती करता 3.5 कोटी प्रकारची तीर्थ. काही जण म्हणतील मला 3.5 कोटी प्रकारचं पाप राहतं कुठं? आपल्या शरीरावर 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. शंका पडत असेल तर मोजून पहा, 5 वर वेळ आहे आपल्याकडे. 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. एक छिद्रामध्ये एक प्रकारचं पाप राहतं. म्हणून तीर्थामध्ये स्नान करता पुढे येण्याची पद्धत. मला तीर्थाचं महात्म्य सांगायचं नाही, माझा मूळ विचार चालू आहे 3.5 कोटी प्रकारच्या पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये. एवढी पापाची वर्गवारी केलेली असून या मात्र प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता शास्त्र काही ना काहीतरी प्रायश्चित्त सांगतो. प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता. परंतु शास्त्रकार बोलतात की एक पाप असे की त्याच्यासाठी प्रायश्चित्तच नाही. एवढी पापाची वर्गवारी प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता प्रायश्चित्त आहे. परंतु जो केलेले उपकार विसरतो, कसल्याही प्रकारची त्याला जाणीव नाही, अशा कृतज्ञ मनुष्याच्या पापाला प्रायश्चित्त नाही. म्हणजेच आपण कृतज्ञ असलं पाहिजे का कृतज्ञ असलं पाहिजे? आपण आपल्यावरती झालेले उपकार स्मरणात ठेवावेत का आपल्यावरती झालेले अपकार स्मरणात ठेवावेत? अपकार शब्द कठीण वाटत असेल, आपण आपल्यावर झालेले उपकार स्मरणात ठेवावेत का आपला झालेला अपमान स्मरणात ठेवावा? जीवन मागे एका नंतर आहे. 2 वेळा प्रश्न विचारावा लागला म्हणून विचार. मला उपकाराचा विचार केला तर आपण आपल्यावरती झालेले अपमान आपण स्मरणामध्ये ठेवतो, आपल्यावर झालेले अपकार आपण स्मरणामध्ये ठेवतो, उपकार स्मरणात ठेवत नाही. माफी मागून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलतो, मला सध्याच्या प्रवाहामध्ये आपण प्रपंचाचा संसारातला मान आपण लक्षात ठेवतो, यात नमन नाही. समजलं का? वाक्य पूर्ण करू बोलतो बाबांच्या आज्ञेने. महाराज आपण सध्याच्या प्रवाहात प्रपंचातला संसारातला मान आपण लक्षात ठेवतो, येत नाही, यात नमन नाही महाराज. तो मान आपल्याला परमार्थ देखील आहे. वास्तविक परमार्थामध्ये मान अपमानाला जागाच नाही, कारण परमार्थ हा केवळ आणि केवळ भक्ती करत आहे. तर ही पटण्याकरता उदाहरण देतो, कोणाला बोलणं हेतू नाही. महाराज या गावात गेल्यानंतर आम्हाला चाल देईल होती, येऊ द्या आमच्या गावात. उपकार स्मरणामध्ये ठेवत नाही, आपल्यावरती झालेले अपकार, आपले झालेले आपण अपमान स्मरणामध्ये ठेवतो. स्मरणात ठेवले पाहिजे ते उपकार हा सिद्धांत आहे. अगदी पटण्याकरता उदाहरण देतो. आत्यंतिक जीवलयी 2 मित्र, दोघांमध्ये चर्चा चालू होती. अरे बाबा सुट्टी लागली, कुठेतरी फिरायला जाऊ. आता आजही सांगायच्या मुंबईला, तर ते म्हणतात मुंबईलाच फिरायला जाऊ. ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी फार गोड बनायचे. जीवनातून एकदा तरी मुंबई पाहावी, त्यावेळेला एक आकर्षण होतं. आता सोयी सुविधा झाल्यामुळे माणूस कधी येऊ शकतो. मला मुद्दा एवढाच पटवून सांगायचा आहे की दोघेही मित्र मुंबईला फिरण्याकरता येतात. एक ठिकाण पाहत झाल्यानंतर समुद्र किनारी फिरायला निघले. गेल्याबरोबर दोघांचं संभाषण चालू होतं, त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. आणि पहिला मित्र महाराज दुसऱ्या मित्राला कानाखाली मारत. दुसरा मित्र त्याला काही प्रत्युत्तर देत नाही, खाली बसतो. समुद्राची जी रेती, त्या रेतीमध्ये लिहून ठेवतो, आज माझ्या मित्राने माझा अपमान केला, त्यांनी कानाखाली मारला, असं रेतीमध्ये ते लिहितो. तसाच पुढे प्रवास चालू ठेवता. दोघांमध्ये भांडण झाले असल्या कारणाने एक प्रकारचा आबोल असतो, कोणी कोणाशी बोलत नाही. आता ज्यांनी कानाखाली खाल्ली असा तो दुसरा मित्र समुद्राच्या किनारी एक प्रकारचे दगड असतात, त्याच्यावर तो चढण्याचा प्रयत्न करू लागतो. सध्याच्या काळातला तरुण म्हणून सेल्फीसाठी म्हणा, तो त्याच्यावर चढण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र समुद्राचं पाणी सतत त्याच्यावर पडलं असल्या कारणाने त्याला एक प्रकारचं शेवाळ आलेलं आणि म्हणून त्याच्यावरून ते पाणी घसरतो आणि तो पाण्यामध्ये पडतो. त्याला काही पोहायला येत नसतं, त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं. त्याचा आरडाओरडा ज्यांनी कानाखाली मारली असा तो पहिला मित्र पाहतो. महाराज प्रातःक्षणी तो पाण्यामध्ये उडी घेतो, त्याला पाण्यातून बाहेर काढतो, नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतो, त्याला शुद्ध येते, तो स्थिर होतो, इकडे इकडे पाहू लागतो. तर आसपास कोणी एक दिसत नाही. त्याच्या लक्षात येतं आपले प्राण वाचवले ते कोणी वाचवले? आपल्या याच मित्रांनी वाचवले. बाजूला पडलेला छोटा दगड उचलतो, मोठ्या दगडावर कोरून लिहू लागतो की आज माझ्या मित्राने माझ्यावरती उपकार केले, त्यांनी प्राण वाचवले. महाराज ज्यांनी सुरुवातीला कानाखाली मारली असा तो पहिला मित्र, ज्यांनी अपमान केला असा तो पहिला मित्र, नवे नवे ज्यांनी प्राण वाचवले असा तोच पहिला मित्र. त्याच्या अंतःकरणामध्ये नानाविध चिकित्सा सुरू होता. हा असा का करतोय? मगाशी रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितो, नेमकं झालं तरी काय? त्याला राहवत नाही म्हणून तो त्याला प्रश्न करतो.
अरे बाबा तू काय करतोयस? मग अशी रेतीमध्ये लिहितो, आता दगडावरती लिहितोय. त्यावेळेला त्या दुसऱ्या मित्राने दिलेलं उत्तर म्हणावे काय? तो म्हणून लागतो जीवनामध्ये जर अपमान झाला तर तो रेतीमध्येच लिहावा, का तर तो पुसला जात असतो. मात्र उपकार झाले तर ते दगडावरतीच कोरावे. विठ्ठल उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजे, ही सत्कर्माची वृत्ती आहे. बरीच मंडळी म्हणतील महाराज तुम्ही उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजे, उपकाराबद्दल एवढा विचार मांडताय. आम्ही प्रपंच करत असताना, संसार करत असताना नित्याने कोणावर ना कोणावर तरी उपकारच करतो, तुम्ही काय वेगळं सांगता? महाराज प्रपंचातला उपकारच ठरत नाही. कारण प्रपंच कसा आहे त्याचा विचार सांगत असताना आजात याला तत्वज्ञानाच्या भूमिकेतून विचार करता येतो, संत वाङ्मयाद्वारे आणि युक्तिवादाने पटवून देता येतो. महाराज अजातवाद काय सांगतात? एकमेवाद्वितीयं नेहनास्ति किंचित्. एकमेव आहे, त्याला सोडून काहीच नाही. ज्ञानोबारे हाच कठीण सिद्धांत सोप्या भाषेत करतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार हरिपाठामध्ये बोलतात. लटेका जुना शब्द आहे महाराज. आणखी ज्येष्ठ मंडळी काही घरात असतील तर ते बोलतात पहा, महाराज याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तो लटकं बोलतो. लटकं याचा अर्थ आहे असत्य म्हणजे खोटा. अहो संसाराचं जर स्वरूपच असत्य असेल तर त्यात केला जाणारा काही उपकार सत्य असेल महाराज, त्यामुळे प्रपंचातला उपकार ठरत नाही. बरं काही जण म्हणतील महाराज तुम्ही प्रपंचच नाही असं म्हणता, परंतु डोळ्याला तर दिसतो. म्हणून वेदांतामध्ये ख्यातींचे चिंतन आहे. असत ख्याती आहे, आत्मख्याती आहे, अन्यथा ख्याती आहे, अख्याती आहे आणि अनिर्वचनीय ख्याती आहे. याचा विचार जर आपण पाहू लागलो, कोणी कोणती ख्याती स्वीकारली, क्षणिक विज्ञानवाद्यांनी, शून्यवाद्यांनी कोणती स्वीकारली, सांख्य प्रभाकर मोठा विचार आहे, माझ्याकडे वेळ मर्यादित आहे त्यामुळे विस्तारात वेळ खर्च करत नाही. महत्वाची म्हणजे अनिर्वचनीय ख्याती, याचं लक्षण सत असत विलक्षण असं सांगितलं गेलं. प्रपंचाला महाराज सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, म्हणून सत असत विलक्षण असलेला हा प्रपंच, म्हणून प्रपंचातला उपकार ठरत नाही. ही तत्वज्ञानाची भूमिका आपल्याला विचारात घेता येते. युक्तिवादाचा विचार करायचा झाला तर महाराज प्रपंच करत असताना कोणतीही गोष्ट पहा, ही मी करतो ही वृत्ती झाली असते, आणि जिथं मी असतो तिथं उपकार नाही ठरत. संतांचे उपकार ठरतात. याला कारण ऐसी कळवळ्याची जाती गरीबा भाविन प्रीती. संत महात्मे लाभाशिवाय प्रेम करतात, लाभाशिवाय उपकार करतात. तुम्ही आम्ही लग्नाबाहेर का करतो? आता सीझन चालू म्हणून बोलतो का? आपण लग्नाबाहेर का करतो? आपल्या लग्नात ते डबल केला पाहिजे बस. याला उपकार नाही म्हणत महाराज, याला फार फार तर सहकार्य किंवा मदत म्हणा.
उपकार ठरतात ते केवळ संत महात्म्यात आणि घडतात ते फक्त परमार्थातच. विठ्ठल उपकाराचा विचार तुम्ही सांगितला. भगवंताच्या प्राप्ती करता अनेक साधन आहेत. कर्म आहे, उपासना आहे, योग आहे, ध्यान आहे, भक्ती आहे, अनेक साधना परमात्म्यापर्यंत पोहोचवून आहे. परंतु महाराज संत महात्मे सांगतात तुझं बाबा हे देव तरी हा सुलभ उपाव. हा अंगुल निर्देश आहे, दर्शक सर्वनाम आहे. हा सोपा मार्ग आहे. तो करुणी थर थोडा तरी परोपकार. आमची गुरुजींनी एकदा परोपक्ष केला होता. महाराज एखाद्या वेळेला फार उपकार केले नंतर भगवंताची प्राप्ती मान्य करावी. थोडा करावा परमात्मा एवढा सोपा आहे का लगेच प्राप्त करावा. त्याच्याकरता गुरुजींनी एक दृष्टांत फार गोड दिला होता. पहा आपण आता उपवास करतो. आता तसा तर कर्मशास्त्रातला उपवास वेगळा आणि भक्तिशास्त्रातला उपवास वेगळा. कर्मशास्त्र सांगतो 2 वेळेला पाणी पिला उपवास मोडला. मी चहा नाही बरं, पाणी सांगतो. पाणी जरी 2 वेळा पिलं तरी उपवास मोडला. दुपारी झोपलं उपवास मोडला. हे कर्मशास्त्र लिहिलं नाही. आपल्याकडे भक्तिशास्त्रामध्ये उपवासाच्या दिवशी अन्नाचा त्याग सांगितलेला आहे. धरून चला. वडिलोपार्जित घरामध्ये तुळशीची माळ काढण्यात आलेली आहे. परंतु वडील असेपर्यंत काही तुळशीची माळ परिधान केली नाही. म्हणून वडिलांच्या निधनानंतर त्या मुलाला वडिलांच्या मुलाला म्हणजे त्या घरातल्या तरुणाला वाटू लागते ही परंपरा आपण पुढे जोपासली पाहिजे. आणि म्हणून विचार येतो तुळशीची माळ परिधान करावी. म्हणून एखाद्या महाराजांकडे गेला आणि महाराजांना विनंती करतो मला तुळशीची माळ परिधान करायची. तेव्हा तुळशीची माळ परिधान करत असताना सुरुवातीला जर सांगितलं ग्लासभर दुधावरती तुला एकादशी करावी लागेल. माळ घाली होतो बरं त्याचा सोडा. तुम्ही काय कराल ते सांगा. तुम्हाला परिधान करेल नाही. माफी मागून बोलू सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन. महाराज सध्याच्या प्रवास सांगणारे करतात का हा चिंतनाचा विषय. परखडता वाटेल माझा काही तितका अधिकार नाही. मुला मुद्दा यामध्ये एवढंच पटवून घ्यायचा आहे. आपल्याकडे भक्तिशास्त्रामध्ये उपवासाच्या दिवशी अन्नाचा त्याग सांगितलेला आहे. आपल्याला अन्नाचा त्याग शक्य होत नाही म्हणून आपण अन्नात बदल केला. आता सुरुवातीला फलाहार होता त्याचा फराळ कसा झाला या विस्तारात मला जायचं. कारण महाराज मी एवढा अनुभव घेतला या परिसरात. उपवासाला जेवढी पदार्थ महाराष्ट्रात कुठे मिळणार नाही तेवढे मुंबई परिसरात मिळतात. उपवासाची बिस्किट खाली बाबा असं दे. आता तेवढं काही झालेलं. मला मुद्दा एवढाच पटवून सांगायचा आहे. उपवासाच्या दिवशी आपल्याला अन्नाचा त्याग सांगितलेला आहे. त्याग शक्य होत नाही म्हणून जसा अन्नात बदल केला तद्वत सुरुवातीला जर एखाद्याला सांगितलं केवळ आणि केवळ फार उपकार करावा लागेल तर तू उपकाराकडे येणारच नाही. म्हणून सुरुवातीला थोडा तरी कर हे सांगण्याकरता संत महात्मे प्रवृत्त झाले. उपकार ईश्वराचे उपकार आहे, माता पित्यांचे उपकार आहे, वेदांचे उपकार आहे आणि संतांचे उपकार. ईश्वराचे कोणते उपकार आहेत महाराज. तुम्हाला जो काही हा नरदेह मिळालेला आहे याला मूळ कारण कोण असेल तर तो ईश्वर आहे. एवढं काही मंडळी म्हणते महाराज आम्ही अनेक कीर्तनात माहिती या नरदेहा करता अगा करणे जे पुरावे काही सुखरूपी फळावे तया ते भोगावया यावे देह एका केले कर्म झाले तेची भोगा फळे उपजले नेमे ऐसे किती. किंवा जन्माला येण्याकरता तुम्हीच सांगता महाराज जन्म घे लागे वासनेच्या संगे किंवा पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. आम्ही आमच्या कर्मातून जर पुण्य अधिक केलं तर तुम्हीच सांगता स्वर्ग प्राप्ती. पाप जर अधिक झालं तर नरक प्राप्ती सांगता. पाप पुण्य समान झाल्यावर नरदेह मिळतो असं तुम्ही सांगता. मग आम्ही आमच्या कर्मातून होणाऱ्या पाप पुण्यातून जर नरदेह मिळत असेल तर या ईश्वराचे उपकार कुठे. गुरुजी हा सिद्धांत पटवून देण्याकरता पाठवणी उदाहरण देत असतात. पहा एक 4-5 वर्षाचा एक पाठीमागचा काळ आठवा. पूर्वी बघा आमच्या परिसरात पंढरपूर परिसरात लाकडी आडे असतात. लाकूड विकत मिळतं चुली करता वगैरे. इकडे काही मला तेवढी परिचय नाही कारण शहरी भागात. आता लाकडी आड्यांवर पूर्वी तराजू असायची महाराज. आता डिजिटल काटे झाले. पूर्वी तराजू असायचे. तराजूच्या एका पारड्यामध्ये बरं तराजू कोणी पाहिलं नसेल तर कोर्टात असतो बघा. आता अनायशा आलोय तर सांगितलं पाहिजे कोर्टात. एका पारड्यामध्ये तराजूच्या महाराज 10 किलोचा भला मोठा दगड आहे आणि दुसऱ्या पारड्यात दगडांचा चारा चोर आहे. मला सांगायची बरोबरी करणं होऊ शकते का.
10 किलोचा भला मोठा दगड आणि दगडांचा चाराचोरा याची बरोबरी होत नाही, परंतु 10 किलोचा भला मोठा दगड म्हणजे आपलं पाप समजा आणि चाराचोरा म्हणजे पुण्य समजा. मी चाराचोरा तरी सांगितलं कसं तर ते पाहिलं रिकामच राहिलं. महाराज पुण्याचा चाराचोरा आहे आणि पापाचा भला मोठा दगड आहे, त्याची बरोबरी पुन्हा होऊ शकत नाही. परंतु ईश्वर काय करतो, आपण केलेलं इकडचं थोडंसं पुण्य, इकडचं केलेलं थोडंसं पुण्य, असा पुण्यरूपी चराचुरा एकत्रितकरण करून पापा एवढा समान करण्याचं काम ईश्वर करतो. म्हणून नरदेह मिळतो. माता-पित्यांची उपकार आहेत, मात्र मोह जर अडवा आला हित नाही ठावे. जननी जनका भारत शास्त्रामध्ये वेदांतामध्ये 4 प्रकारची ऋण सांगितले. देव ऋण, ऋषी ऋण, समाज ऋण, माता पिता ऋण. त्यामध्ये माता पित्यांच्या उपकाराबद्दल विचार करता येईल, वेळ विस्तार करत नाही. तिसरे वेदांचे उपकार आणि चौथे म्हणजे संतांचे उपकार. संतांचेच उपकार जगत कल्याणार्थ घडतात. याला कारण महाराज काही औषधकांचा विचार केला तर संतांकडे महाराज ऐश्वर्य संपन्न आहे. काही जण म्हणतील महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आम्ही अनेक वेळा ऐकतो तुकोबारायांच्या घरातून पौर्णिमेचा चंद्र दिसायचा आणि तुम्ही तर सांगता संत महात्मे ऐश्वर्य संपन्न. महाराज संतांचं ऐश्वर्य लौकिकातलं नसतं महाराज. संत महात्मे भक्तीने ओतप्रोत भरले पाहिजे. संत महात्मे भक्तीने ओतप्रोत भरलेले असतात. संत महात्मे ऐश्वर्य संपन्न म्हणजे संतांकडचं धन महाराज. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. लौकिकातलं धन याच्याकडे संत महात्मे पाहत देखील नाहीत. मोठा विचार आपल्याला चरित्राद्वारे करता येईल, माझ्याकडे तो मूळचा विचार नसल्यामुळे विस्तार करत नाही. मात्र संतांचं ऐश्वर्य हे भक्तीने आहे. भक्तीने ओतप्रोत भरलेले संत महात्मे, भक्तीने ऐश्वर्य संपन्न असणारे संत आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ घडतात. पहिलं लक्षण. महाराज दुसरं लक्षण विचारात जर घेतलं तर संतांकडे महाराज ज्ञान, ज्ञानोबाई वर्णन करतात. ते ज्ञानाचे बिंब कयाचे अवयवते सुखाचे कुंभ ते मांसपणे मांगलौकिक भाव. किंवा ज्ञानोबाईंचं वर्णन पहा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज
किंवा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानियांचे राजे ज्ञानियांचे शिरोमणी असणारे ज्ञानोबा महाराज संतांकडचं ज्ञान जर आपण विचारात घेतलं शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने महाराज तुम्हाला साधना करून ज्ञान संपादन करायला सांगितलं असं संतांनी साधना करून ज्ञान संपादन केलेलं नाही पटवून देण्याकरता अगदी चरित्र भाग मांडतो निवृत्तीनाथ दादा सोपान काका मुक्ताबाई आणि ज्ञानोबा प्रवास करतात वाटेमध्ये ध्यानस्थ बसलेले एक योगी पाहायला मिळतात आणि प्रकार असा असतो कोणीही जरी मृत झाला असेल तर त्यांच्या समोर आणून ठेवलं जायचं आणि ते वृत्तीतून बाहेर आल्यानंतर जे कोणी मृत झालेले त्यांना उठून आपापल्या घरी पाठवायचं त्यांच्या योग सामर्थ्याने हा प्रकार सगळा काही मुक्ताबाई पाहतात आणि ज्ञानोबाला विचारतात ज्ञानोबाई दादा हा काय प्रकार मुक्ताबाईंनी विचारल्यानंतर ज्ञानोबाई सांगतात हे 1400 वर्ष जगले चांगले महाराज आहेत त्यांच्या त्या योगाचं सामर्थ्य मुक्ताबाई म्हणतात दादा त्यात काय अवघड आहे मुक्ताबाई त्याच पद्धतीचा एक प्रयोग करतात आणि जे कोणी मृत झालेले ते उठून आपापल्या घरी गेले थोडासा कालावधी जातो चांगदेव महाराज आपल्या वृत्तीवर येतात पाहतात तर समोर कोणी एक दिसत नाही आणि म्हणून शिष्याला विचारतात एवढ्या कालावधीत कोणीच गेलं नाही शिष्य बोलू लागतात गेली होती परंतु लहान 4 मुले होती चिमुरडी एक मुलगी होती तिने उठून जावं म्हटल्यानंतर एक प्रयोग केल्यानंतर सर्वजण उठून आपापल्या घरी गेले असं म्हटल्याबरोबर चांगदेव महाराज लगेचच पत्र लिहायला आता पूर्वीची पद्धत मोठा व्यक्ती असेल तर महोदयच नवीन लिहिण्याची पद्धत होती म्हणतो बरं आता व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेज भरपूर आले आहे असं आणि लहान असेल तर चिरंजीव लिहावं ही पद्धत होती आता पत्र लिहित असताना महोदयच नवीन लिहावं तर वयाने लहान आहे आणि वयाने लहान आहेत म्हणून चिरंजीव लिहावं तर कामगिरी अत्यंत ज्ञानी व्यक्तीसारखी केली काय लिहावं हे 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना समजेल चांगदेव महाराज कोरच पत्र शिष्याद्वारे पाठवून देतात तो शिष्य महाराज ज्ञानोबाईंच्या हातामध्ये पत्र देतो मुक्ताबाई विचारतात काय लिहिलंय ज्ञानोबाई म्हणतात काही नाही कोरच पत्र मुक्ताबाई गोड बोलतात 1400 वर्ष जगला परंतु चांगल्या तो कोरा राहिला मुक्ताबाईंनीच बोलावं तू मामांना 14 सेकंद वाढवता येत नाही 1400 वर्ष शरीर चिरंजीव ठेवलं परत मुक्ताबाई ज्ञानोबाईंना म्हणतात दादा त्याच्यावरच त्यांना काहीतरी बोध कर आणि म्हणून त्याच्यावर जो बोध केला संप्रदायामध्ये आपण त्याला चांगदेव 65 असं संबोधतो 65 ओव्यांचा तो ग्रंथ लिहिला महाराज 65 ओव्या का लिहिला यातही थोडा तात्विक करत आहे चांगदेव महाराज हे 14 विद्यात 64 कलांनी युक्त होते 65वी कला ज्ञात नव्हती ती ज्ञात होण्याकरता 65 ओव्यांचा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ चांगदेव महाराजांच्या हातामध्ये तो शिष्य देतो चांगदेव महाराज पहिलीच ओळी वाचतात स्वस्ती श्री वटेशु जो लपोणी जगदाबासु दावे मज करासु प्रगट करे असं करत संपूर्ण ग्रंथ वाचन काढला काहीही बोध होईना चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं आपण समजतो तरी लहान आहे परंतु हे कोण आहेत उपजताची ज्ञानी हे ब्रह्मजानी अरे लोटंगणी चांगदेव उपजत ज्ञान यांच्याकडे माझ्या चिंतनातला महत्वाचा मुद्दा संतांकडचं ज्ञान मला साधना करून प्राप्त केलेलं नाही उपजत ज्ञान संतांकडे असल्या कारणाने संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात परंतु माफी मागून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलायचं झालं सध्याच्या प्रवाहामध्ये महाराज मी किती ज्ञानी हे आपण समाजाला पटवून सांगतो मला सांगा आपण स्वतः ज्ञानी समजावं का जगाने आपल्याला ज्ञानी समजावं व्यवहारातलं बघ बोलू का स्वतःला शहाणा समजावं का जगाने आपल्याला शहाणा म्हणावं जगाने म्हणताना 100 वेळेने शहाणा म्हणावं का एका शहाण्याने शहाणा म्हणावं शास्त्रकार प्रतिपादन करतात संपूर्ण कुंभो न करोति शब्दं अर्धो घटो घोषमुखे नूनं विद्वान् पुण्येन न करोति गर्वं जल्पन्ते मूढंस्तुगुणे विहीना शास्त्रकार दृष्टांत देतात संपूर्ण कुंभो न करोति शब्दं कुंभ म्हणजे समजा एखादी पाण्याची घागर आहे आताच्या प्रवाहात घागरही समजायची नाही महाराज एक पाण्याची घागर आहे ती संपूर्ण पाण्याने भरते त्यावेळेला ती आवाज करते का न करोति शब्दं मात्र तीच घागर जर अर्धवट भरली अर्धो घटो घोषमुपैकी घागर अर्धवट भरली की खळखळ आवाज करते
तर रोज अर्धवट ज्ञान बडबड करतो, पूर्ण झाल्यावर होत नसते. जो सांगत असतो मी ज्ञानी तो ज्ञानी नसतो. कारण अध्यात्मामध्ये संकल्पना अशी आहे, ज्याला ज्ञान संपादन झालेलं आहे तो मी ज्ञानी हे सांगण्याला देखील उरत नाही, हे ज्ञानाचं लक्षण आहे. मग जो सांगतो तो मी ज्ञानी तो ज्ञानी नसतो, तो अर्धवट ज्ञानी ओळखावा. पण असं संतांकडचं ज्ञान असं नाही महाराज. उपजताची ज्ञानी उपजत ज्ञान संतांकडे, आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ घडतात. दोन लक्षणं पूर्ण. मला संतांकडे दातृत्व आहे. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. उदार पद वापरले आहे. आपण उदार कोणाला म्हणतो? एखादा गृहस्थ दर एकादशीला पंढरपूरला काही ना काहीतरी दान करतो. आपण त्याच्याबद्दल पाठीमागे चर्चा करतो महाराज. हा फार उदार मनाचा, प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी दान करतो. जिथं दातृत्व तिथं आपण उदार पद वापरतो. महाराज व्यवहारामध्ये एखाद्या दुकानामध्ये जर आपण गेलो, मोबदला दिल्याशिवाय वस्तू मिळते का? नाही. परंतु संतांकडे जावा. घातला दुकान संत उदार उदार भरले अनंत भांडर. संतांकडे दातृत्व. संत महात्मे विचार करत नाही आपला आहे परका आहे, ज्ञानी आहे अज्ञानी असा कोणताही अपभाव संतांकडे नाही. दातृत्व या लक्षणाने देखील संत महात्मे परिपूर्ण, आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. नवीन अंतिमचं लक्षण संतांकडे निरपेक्ष वृत्ती. निरपेक्ष याचा विचार सांगत असताना भगवद्गीतेमध्ये भगवंताला आवडणाऱ्या भक्ताचा विचार 12व्या अध्यायामध्ये 16व्या श्लोकामध्ये भगवद्गीता म्हणते, अनपेक्षा सचिरदक्ष उदासीनो गतयता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तास्समे प्रियः. भगवंताला कोणता भक्त आवडतो? अनपेक्षा यो मद्भक्तास्समे प्रियः. तो बरे तर पुढे जाऊन लक्षण म्हणतात, भक्ताईसे जाना जे देही दोन लक्षण प्रतिपादन करतात. भक्त ऐसे जाना कैसी जाना, जे देही उदासे या नामे भक्त एक, आणि गेली आशा पाशे निवारणे. याचा मला मोठा विचार आहे उदास होणारा वेदांतानुसार. मात्र गेली आशा पाशे याची मागणी संपलेली याला भक्त म्हणाले तुकोबा. महाराज ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबा ना भगवान परमात्मा मागा मागा म्हणून आग्रह करतात, त्यावेळेला तुकोबा भगवंताला काय मागतात? मागणी ते सरे ऐसे करी देवा, मागणीच संपू द्या, हीच मला मागणी द्या. याला म्हणतात निरपेक्ष वृत्ती.
आमच्या गुरुजींच्या मुखातून त्यांच्या जीवनात एक प्रसंग ऐकला होता. कुठल्या तरी एका भागात आमचे गुरुजी सेवेला गेले. काल्याची कीर्तन सेवा होती आणि झाल्यानंतर प्रत्येकाला नारळ प्रसाद देण्याचे काम चालू होते. एका गृहस्थाला म्हणजे आपल्यातल्या त्याला नारळ प्रसाद दिल्यानंतर त्यांनी घेतला आणि कानाजवळ नेऊन टाकला आणि हलवून पाहिल्यानंतर त्याच्या मुखातून एक वाक्य आलं, देऊन दिला पण बिन पाण्याचा दिला. माफी मागून बोलू महाराज, नारळाच्या आकाराकडे बघणारी आपली मंडळी निरपेक्षकडे कधी पोहोचणार? सध्याचा काय चालू आहे हे सांगायची आवश्यकता नाही. मला मुद्दा एवढाच पटवून सांगायचा आहे महाराज, निरपेक्ष वृत्तीवर संत महात्मे आरूढ आहे. म्हणजे संतांवर ऐश्वर्य संपन्नता, ज्ञान, दातृत्व आणि निरपेक्ष या चारही लक्षणे परिपूर्ण आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ करतात. बरं महाराज, असे त्यांचे कोणते उपकार आहेत? उपकाराचा जर आपण विचार करू लागलो महाराज, संतांकडच्या उपकाराचा विचार आपल्याकडे विचार करत असताना वेदांतामध्ये पंचविषयाचं चिंतन सांगितलं गेले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयाची उत्पत्ती पंचमहाभूतांच्या तमगुणांपासून आहे. सत्वगुणांपासून ज्ञानेंद्रिय, रजगुणांपासून कर्मेंद्रिय आणि तमगुणांपासून हे पंचविषय. कोण कोणापासून निर्माण झाले याची शंका वेदांतामध्ये. शब्द हा आकाशापासून, स्पर्श वायूपासून, रूप तेजापासून, रस जलापासून आणि गंध पृथ्वीपासून निर्माण झाला. त्याच्यामध्ये क्लिष्ट करत नाही. वेदांतामध्ये एक करता एक प्राण्याचे उदाहरण दिले. असोच यातही विस्तार न करता महाराज विषय आनंदात 3 प्रकार केलेले. तसा तर आनंद लौकिकात येत नाही, प्रवाहानुसार बोलावा लागतो. प्रिय आनंद, मोद आनंद आणि प्रमोद आनंद. प्रिय आनंद विषयाचं दर्शन, याला प्रिय आनंद म्हणतात. विषयाची प्राप्ती याला मोद आनंद म्हणतात आणि विषयाचा उपभोग याला प्रमोद आनंद म्हणतात. महाराज, विषयांचा उपभोग घेतल्यानंतरचा परिणाम लांब आहे. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं तर भगवद्गीता बोलते, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्ते सुखजायते संगान् संजायते कामात् कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्थितिः विभ्रमः स्थितिः विभ्रमात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. नश्यति नाही महाराज, प्रणश्यति. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं तर मनुष्य प्रयत्न होतो. असे बाधक असणारे हे विषय आणि या विषयामध्ये आपण गुरफटून पडतो. महाराज, याचा विचार सांगत असताना महाराज म्हणतात, विषय भुलने जीव
दिंडीत चालावं लागतं हेही तितकंच खरं आहे. सोहळ्यात एक ज्येष्ठ कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलं होतं. ब्रह्मदीन वैकुंठवासी भोसरीकर मौलींचं वाक्य होतं की महाराज बरीच मंडळी ज्ञानोबा तुकोबारायांचा सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10 किलोमीटर पुढे चालतात. हे संतांना त्यावेळेच ज्ञात होतं माहिती. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेले आहे. पापाचे कडप वास्तविक प्रकृती काही ठीक नाही, परंतु एवढा उत्साह म्हणजे मलाही धावत नाही. विषय एवढे भुलले जी आता याची कोण करील कीम नुपदे नारायणी भाव पावनी भावनरे. विषयामध्ये आपण गुरफटून पडले. 3 प्रकार केले होते: विषयाचं दर्शन, प्राप्ती आणि उपभोग. पटवून हे करता अगदी लौकिक उदाहरण देतो. आता कीर्तनानंतर जागर असतो. आमच्याकडे फड परंपरेत त्याला जागर म्हणतात. आणखी ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये फड परंपरेत झाला कीर्तन झाल्यानंतर जो जागर उभारतो सकाळी काकडा करूनच ती मंडळी खाली बसतात. सध्याच्या काळात ते शक्य होत नाही, म्हणून त्या जागराचं रूपांतर 2 तासाच्या भजनावर आलं. आता जर 2 तासाचं भजन व्यवस्थित चालायचं असेल तर संयोजक मंडळींनी त्या भजनी मंडळाच्या समोरून फक्त चहाचं भांड न्यायचं. मला विनोद नाही म्हणायचं, मला सिद्धांत पटवून द्यायचा. मला चहाचं भांड दिसणं, विषयाचं दर्शन याला प्रिय आनंद म्हणतात. चहाची प्राप्ती झाली, कप हातामध्ये आला, विषयाची प्राप्ती त्याला मोद आनंद म्हणतात. आणि चहा पिणं चालू झालं, विषयाचा उपभोग याला प्रमोदानंद म्हणतात. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जलदैसे का स्वप्नीचे भासे भद्र जाती विषयाचे समसोक वेगळाचे बाहुली अपराचे साहुली जाईल. या 2 दृष्टांत देणे विस्तार करणे अत्यंत बाधक असणारे हे विषय. या विषयांचा विचार केला तर महाराज तुम्ही आम्ही अडकतो यात नमन नाही. कितीही मोठा असेल, कितीही ज्ञानी व्यक्ती असेल तर तो स्वतःची इंद्रिय आवरू शकत नाही. नवीन नव्या विषयांपासून तो अलिप्त राहू शकत नाही. पौराणिक कथा बघा. सिद्धांत लक्षात ठेवा, संतांचे उपकार. एके दिवशी व्यास मुनी सिद्धांत प्रकट करत असतात आणि जैमिनी ऋषी लिखाणाचं काम करत असतात. व्यास मुनी सिद्धांत प्रकट करतात. कितीही ज्ञानी व्यक्ती असेल त्याला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाही. जैमिनी ऋषी म्हणतात त्यांच्या ज्ञानाचा काही उपयोग नाही, मला काही हा सिद्धांत पटत नाही. व्यास मुनी म्हणतात तुम्ही लिखाण थांबवा. ज्यावेळेला सिद्धांत पटेल त्यावेळेला येऊन लिखाण तुम्ही पूर्ण करा. लिखाण थांबलं जातं, थोडासा कालावधी जातो. जैमिनी ऋषी आपल्या पर्णकुटीमध्ये एके दिवशी निवांतपणे बसलेले आणि अचानकपणे 2 प्रकारे पाऊस सुटलेला आहे, वादळ वारा वगैरे सुटलेला आहे. जैमिनी ऋषींना वाटतं कोणाला तरी आसरा निवारा पाहिजे असेल, मग उठतात, पर्णकुटीच्या दरवाजामध्ये येऊन इकडे पाहू लागतात. समोर एका वृक्षाखाली एक सुंदर स्त्री निदर्शनास येते. तिच्याशी संवाद चालू करतात. मोठा पाऊस आहे, वादळ वगैरे सुटलेले, निवारा पाहिजे असेल तर माझ्या पर्णकुटीच्या विश्रांतीला थांबा, पाऊस वगैरे गेल्यावर तुम्ही जाऊ शकता. स्त्रीला त्या म्हणणं पडतं.
स्त्री पर्णकुटीमध्ये विश्रांती करता थांबते. दोघांना एकांत मिळतो. दोघांच्या गप्पा सुरू होतात. महाराज गप्पा टोकाला जातात. जैमिनी ऋषी त्या स्त्रीला बोलू लागतात, तुमचा विवाह झालाय का? नाही झाला. करण्याची इच्छा आहे का? आहे, परंतु माझी एक अट आहे, जो मला खांद्यावरती विराजमान करून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी मी विवाह करायला तयार आहे. जैमिनी ऋषी म्हणतात, मी तुम्हाला खांद्यावरती विराजमान करून 3 प्रदक्षिणा पूर्ण करतो. जैमिनी ऋषी कोणी ते पहिल्यांदा सांगतो. आपल्याकडे संप्रदायाने स्वीकारलेली शास्त्र आहे. सर्व सुखोडी साही शास्त्र निवडी. सर्व शास्त्र निवडी नाही बरं. ऐक्यू म्हणून हरिपाठाला नाही आपण उभं राहायचं. हरिपाठ महाराज आपल्या परमार्थामध्ये उत्तम पद्धतीचे सर्वांना कलियुगामध्ये उद्भवून जायचं साधन सोपा मार्ग म्हणून ज्ञानोबांनी निर्माण केलेला. असे आव्हानांना त्यामध्ये करू नये. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. सर्व शास्त्र हा आपला पाठ नाही. 6 शास्त्र, कारण 6 शास्त्रांचा स्वीकार आपला वारकरी संप्रदाय करतो. नास्तिक वगैरे त्याचा आपण विचार करत नाही की 6 शास्त्र स्वीकारलेली कोणती? पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग अशी 6 शास्त्र आहेत. यातल्या पूर्व मीमांसा एका शास्त्राची करते जैमिनी ऋषी. ज्यांनी पूर्व मीमांसा एका शास्त्र निर्माण केलं ते जैमिनी ऋषी म्हणतात, मी तुम्हाला खांद्यावरती विराजमान करून 3 प्रदक्षिणा पूर्ण करतो. आणि म्हणून त्या स्त्रीला खांद्यावरती विराजमान करतात. पहिली प्रदक्षिणा पूर्ण करतात. दुसरी प्रदक्षिणा पूर्ण करत असताना खांद्यावरती ओझं वाढलं कशी अशी प्रदक्षिणा पूर्ण करतात. मात्र तिसऱ्या प्रदक्षिणेला लक्षात येतात, आपण जर आता पुढचं पाऊल टाकू तर जागेवर कोसळू म्हणून खाली बसतात. खांद्यावरून त्या स्त्रीला उतरवतात आणि वर मान करून त्या स्त्रीकडे पाहावं म्हणून पाहतात तर ती स्त्री नसून व्यास मुनी असतात. साष्टांग प्रणिपात करतात आणि म्हणतात, तुम्ही सांगितलेलं तेच योग्य. कितीही ज्ञानी व्यक्ती असेल त्याला स्वतःची इंद्रिय आवडता येत नाही. कितीही ज्ञानी असेल तो विषयापासून अलिप्त राहू शकत नाही. विषयामध्ये गुरफटून राहणारी आपण मंडळी. परंतु संतांच्या उपकाराचा विचार केला. महाराज संतांनी स्वतःचा स्पर्श आणखी लांब ठेवला. संतांच्या चरणाचा रजकण सहज जरी लागला, वासनेचे जळोनी जाय. कशामुळे? संत चरण रज सहज. संतांचा चरणाचा स्पर्श नाही सांगितला. संतांच्या चरणाचा रजकणाचा सहज जरी स्पर्श झाला. वासनेचे बीज. वासनाला ते यातही नमन नाही. वासनेचे बीज, वासना हे कार्य, त्याचं बीज म्हणजे कारण आहे. कार्यासहित कारणाची निवृत्ती संतांच्या चरणाच्या रजकणाच्या सहजच्या स्पर्शामुळे हे संतांचे उपकार आहेत. यामध्ये गुरफटून पडणारी आपण मंडळी, यामध्ये परत महाराज आपल्याकडे असणारा अहंकार, यामध्ये राहणारी आपण मंडळी. परंतु संतांनी विशेष दृष्टीने जरी तुम्हाला मानकडे पाहिलं, कृपा कटाक्ष आपल्या पदेमय सविले, संत महात्मे स्वस्वरूपाचं तुम्हाला करून ठेवतात. अशी संतांची अगणित महानांवरती उपकार आहेत. ते तुम्हाला बोलता येत नाही आपलं मन नाही महाराज. देवादिकांना संतांबद्दल बोलता येत नाही महाराज. देवादिकांना संतांबद्दल बोलता येत नाही आपल्याला, यातही नमन नाही. संतांना देखील संतांबद्दल बोलता येत नाही. तेच लक्षण तुकोबाराय म्हणतात. काय सांगू आता
मज निरंतर जागविती काय द्यावे यासी भावे उतराये खेळता हळपाये जेव थोड तुकोबाने पद वापरतात काय सांगू आता संतांच्या उपकाराबद्दल महाराज बोलता येत नाही कारण शास्त्रानुसार जर आपण विचार केला तर पारमार्थिक सत्तेमध्ये केवळ अनुभूती असते महाराज अनुवाद करता येत नाही मला गुरुजी हा सिद्धांत पटवून देण्याकरता अगदी गोड उदाहरण देत असतात बघा परराष्ट्रातला एक गृहस्थ आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून गावोगावी सर्वे करण्याकरिता आपल्या भारत देशामध्ये येतो आता आल्यानंतर एका रस्त्यावरून जात असताना एक शेतकरी त्यांना ऊस खाताना पाहायला मिळतो तो गाडी थांबवतो गाडीतून खाली उतरतो त्या शेतकऱ्याजवळ जाऊन त्यांना विचारणा करतो तुम्ही काय खाता तो म्हणतो याला ऊस म्हणतात बाबा कारण तो परराष्ट्रातला असल्यामुळे त्याला यातलं काही नॉलेज नाही पहिला प्रश्न करतो तुम्ही काय खाता तो म्हणतात याला ऊस म्हणतात तो दुसरा प्रश्न करतो हा तुम्ही किती खाणार आहात सांगतो एवढ्या काहीतरी तो उत्तर देतो त्याचा तिसरा प्रश्न हा लागतो कसा गोड लागतो बरं किती गोड लागतो इकडे ऊस नसेल साखर तरी असेल ऊसाची साखर होते साखरेचा हे ऊस कठीण सिद्धांत जीवनमुक्ताचं लक्षण प्रतिपादन करताना अगदी व्यावहारिक दृष्टांत देतात साखरेचा नोही ऊस असं मला त्या विस्तारात जायचं नाही साखर वास्तविक पाहताना साखर दिसे पर गोडी न दिसे ती काय वेगळी असेल महाराज साखर गोडी आता इथे कुठला संबंध आहे मोठा विचार करते मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे साखरेची गोडी तुम्ही प्रत्येकाने आम्ही अनुभव घेतो किती गोळे सांगता येतो का किंवा आमचे तीर्थरूप नेहमी कीर्तनामध्ये एक उदाहरण देत असतात आंब्याची गोडी चाखणाऱ्याला की पाहणाऱ्याला खाता की नाही इकडं आंब्याची गोडी चाखणाऱ्याला नवे नवे विकणारा देखील आधी म्हणतो डेमो घेऊन पहा म्हणजे आंब्याची गोडी म्हणा ही चाखणाऱ्याला आहे ऊसाची गोडी असेल ही चाखणाऱ्याला आहे म्हणजे अनुभव घेणाऱ्याला आहे ज्याला अनुभव घेता येतो परत त्या गोष्टी म्हणजे ऊसाची गोडी असेल आंब्याची गोडी असेल हा अनुभव घेण्याचा विषय तो किती गोड आहे हे शब्दामध्ये ज्या पद्धतीने सांगता येत नाही तर संतांचे उपकार हा अनुभूतीचा विषय आहे ते प्रतिपादन करण्यायोग्य नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता विठ्ठल शब्द जिथं प्रवृत्त होतो त्याला चतुष्टय प्रवृत्ती जातीतून क्रिया आणि भेद आणि संत महात्मे याच्या जी अति नसल्या कारणाने शाब्दिकाचे काम नाही येते किंवा नाही आता संतांचा महिमा तो बहुदुर्गम शब्दामध्ये वर्णन करता येत नाही मात्र महाराज एक साधक कल्पना करा तो उभारायला बोलू लागला महाराज तुमच्याशिवाय आम्हाला उपकार सांगणार तरी कोण संतांचे कारण संतांबद्दल बोलायचं असेल तर तो परमात्माच आणि दुसरे ते संत महात्मे तुका म्हणी अंगी भवेते अकल तरीच महिमान येईल कळो महाराजांना म्हणता असतं तरी महिमान येईल कळो तरीच चकार वापरतात
श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार महाराज या चकाराने आणण्याची प्रवृत्ती असते. महिमान कळेल म्हणून तुकोबाराय म्हणतात. मला जेवढे अवलोकन करत आले सांगण्याचा प्रयत्न करतो तुकोबाराय म्हणतात. मज निरंतर जागविती या 3 पदांचं चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. ढोबार तुला उपकार मज निरंतर जगविती काय द्यावे यासी भावे उतराई ठेवित परी देव थोड विठ्ठल. बाकी कोणती उंची नसली तरी देवानी ह्याची उंची शारीरिक उंची मात्र दिली. आधी तंतोतंत जुळणारा होता. काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जगविती. माझ्याकडे उरलेली 15 मिनिटं शिल्लक आहे. उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देतो. जीवनाच्या अभिमानाने संतांचे उपकार प्रतिपादन करत असताना पद वापरतात. मज निरंतर जागविती. मज या पदातून महाराज जगद्गुरु तुकोबाराय फक्त केवळ मला जाग केलं नव्हे नव्हे संतांना जाग करायची आवश्यकता तरी आहे का अशा पद्धतीचा पहिला पूर्वपक्ष निर्माण होतो. बरं मज म्हणजे केवळ फक्त एकट्याला जाग केलं का असा वेष्टी घ्यायचा इथं का समष्टी घ्यायचा. वेष्टी समष्टीचा विचार करत असताना महाराज अगदी लौकिक पटवून द्यायचं वेष्टी समष्टी कशाला म्हणावं. आता आपण घरामध्ये एकटे दररोज नित्यानं पारायण करतो ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं. काही मंडळींचा नित्य नियम असतो. आता पूजनीय बाबांनी फार चांगली संकल्पना लावून दिलेली आहे. 300 ओव्या जर वाचल्या तर किती दिवसात पारायण होतं. आदरणीय बाबा त्या बाबतीत आदर्श होत आहेत. कारण 108 पारायण पूजनीय बाबांची तिथपर्यंत मोजली. तिथे पूर्ण मोजणं बंद झालं म्हणून फक्त गणित म्हणतो एवढी त्यांनी उपासना केली आहे. मला मुद्दा यामध्ये एवढाच पटवून द्यायचा आहे. घरामध्ये आपण एकटे पारायण करत असतो त्याला वेष्टी पारायण म्हणतात. आता एवढा भव्य दिव्य उत्सव चालू महाराज आणि हजारो मंडळी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलेले. 1000 जणांचा जो काही समूह आहे त्याला म्हणतात समष्टी पारायण. सिंगल म्हणजे वेष्टी, इन ग्रुप म्हणजे समष्टी. हे पद महाराज वेष्टी घ्यायचं की समष्टी याच्यावरून 4 विकल्प करता येतात. वेष्टी वेष्टी उपदेश, वेष्टी समष्टी उपदेश, समष्टी वेष्टी उपदेश, समष्टी समष्टी उपदेश. प्रत्येकाकरता एक एक चरित्राचा विचार करता येईल. महाराज वेष्टी वेष्टी आपण मागे चिंतन करून आलो. ज्ञानोबारायांनी जी काही चांगली पासष्टी त्यावेळेला फक्त आणि केवळ कोणाकरता लिहिली आहे, कोणा डोळ्यासमोर ठेवलं होतं चांगदेव महाराजांना. आता सर्व योगीन करताय परंतु त्यावेळेला केवळ चांगदेव महाराजांकरता ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांकरता एकाने म्हणजे वेष्टीने वेष्टी केलेला उपदेश म्हणजे चांगदेव पासष्टी. वेष्टी समष्टीचा एकावरती अनेक पद्धतीचे उपदेश भगवद्गीता अर्जुनाला अनेक प्रकारचे 90 अध्यायामध्ये ज्ञान सांगितले. इदं तो ते यतं प्रवक्ष्याम्येन सूर्यते ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसेश्वर. 12व्या अध्यायामध्ये तुम्हाला कोणती भक्ती करणारा भक्त आवडतो मग तिथून पुढे भक्तीचा विचार आहे. एवं सर्वयुक्ताय भक्तास्वां परिपासते तेचाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमा. तिथून पुढे भक्तीचा विचार म्हणजे अनेक पद्धतीचे बोल एकावरती करणे या वेष्टी समष्टी म्हणा. समष्टी वेष्टी म्हणजे अनेकांना एक सांगितलं. आता कलियुगामध्ये धरून जायचं साधन एकच सांगितलं कलियुगी उद्धार. परंतु कोणाला अधिकार आहे. या रे लहान थोर या ते भरती नाही
करावा विचार नलगे चिंता कोणासी किंवा सकळासी येथे आहे अधिक सकळ या पदामध्ये सर्वांना घेतलं म्हणजे समष्टी आणि एक हरिनाम सांगितलं तिथं वेष्टी ही समष्टी वेष्टीचा विचार करा आणि समष्टीचा विचार करत असताना भगवंतालाही जाग करतात ईश्वरालाही जाग करतात बळीराजाच्या चरित्रामध्ये कोणता बोल केला मोठा विचार आहे आणि संत महात्मे संतांनाही त्या पद्धतीने बोल करतात संतांना केवळ महाराज समोर ठेवतात त्याच्या पाठीमागचं लक्षण तुम्हाला माझीवांची साधकाचे म्हणून मज या पदात तुकोबा आहे समष्टी वाचक याचा अर्थ आपल्याला घेता येईल कारण जगद्गुरु तुकोबांना स्वतःला जाग करण्याची गरज नाही आपण पाहून आलो अहो अज्ञानाच्या ठिकाणी जाग करायची गरज नाही सोडून द्या ज्ञानाच्या ठिकाणी त्यांना जाग करायची गरज नाही कारण ज्ञान त्यांचं स्वरूप आहे संत महात्मे तुम्हा मना जाग करण्याकरता समष्टी वाचक पद वापर समष्टी वाचक याचा अर्थ घेऊन मज निरंतर जाग येते तुम्हाला जीवांना साधकाला संत महात्मे जाग करतात आता कोणाकोणाला जाग करतात याचाही मोठा विचार तुम्हाला जीवांनाही करतात संत संतांना जाग करतात संत महात्मे केवळ संतांना डोळ्यासमोर ठेवतात हा आपला विचार जर स्वीकारला आताच्या समष्टीमध्ये तर निवृत्तीनाथ दादांचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे निवृत्तीनाथ दादांच्या नावातच त्यांचा अर्थ येणार नि अधिक वृत्ती ही निवृत्ती जे कधीच आपल्या वृत्तीवर येत नसत सतत सुरू मोहिमेमध्ये राहणारी निवृत्तीनाथ दादा परंतु तुम्हाच्या कल्याणाकरता पसाराच्या वेळी ज्ञानोबारांनी सुरू मोहिमेतनं बाहेर काढून जगत विमुख असलेल्या निवृत्तीनाथ दादांना जगत सन्मुख केलं याला संतांना जाग करणं म्हणतात परमात्म्यालाही जागा करतात या परिसरात आता काकडा भरपूर होतो मी काकड्यात येतो काकड्या करता अनेक मंडळी सद्गुरु श्री ब्रह्मलीन सद्गुरु श्री बाळाराम महाराजांची सगळी वंशज आहेत सगळी भजनी मंडळी उपस्थित आहेत काकड्या करतात 2-3 वर्ष सलग गेलं त्यांच्याकडे झालं अगदी संप्रदायिक निष्ठेने ते काकड्या करतात त्यामध्ये बघा आपण परमात्म्यालाही जागा करतो कुठं पांडुरंग अर्थ दर्शन सगळं बरं भगवंताला कशा करता जागा करायचं बरं याच्याकरता आषाढी एकादशी कोणती देवशयनी एकादशी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी बोध म्हणजे प्रकट आणि शयन म्हणजे झोपणं आषाढीला भगवान परमात्मा झोपतात कार्तिकीला उठतात म्हणून मधल्या वेळेत काय करावं म्हणून चातुर्मास असतो महाराज असं काही मंडळी म्हणते भगवान परमात्मा एवढा वेळ झोपतात का नाही आपली भगवत भक्ताची धारणा आम्ही जेवतो म्हणून माझ्या भगवंताला नैवेद्य दाखव सोहळ्यात एक ज्येष्ठ कीर्तनकार बोलले होते खरंच भगवंताने नैवेद्य खाल्ला असताना पण राशन कार्डावर नाव टाकायला कमी केलं नसतं आपली भगवत भक्ताची धारणा आम्ही जेवतोय म्हणून माझ्या भगवंतानी जेवावं आम्ही झोपतोय म्हणून भगवंताची शेजारती करावी आम्ही उठतो म्हणून भगवंताचा काकडा करावा का भगवंताला उठवावं म्हणून केवळ भगवंताला पाहिलं तरी पाहता श्रीमुख सुखावरी सुख डोळ्याची भूजन भूगल म्हणजे माझ्या जीवी उडती अक्षरस किंवा देखील तुमचे चरण निवांत राहिले आता बोठील अनेक प्रयोजनाचा विचार करता येईल भगवंतालाही आणि संत महात्मे जीवालाही उठवतात उठा जागे वाडे उठा सगळ जन उठिले नारायण आनंद देवी जन तीन लोक राजे गात जाग
गात जागा प्रेम मागा विठ्ठला. पण आपलं सप्ताह असू द्या, दिंडी असू द्या, खात जागा झोप मागा. असं केलं नाही पाहिजे. आता इथं काही सांगायची आवश्यकता नाही. सगळी सुविधा केली. आता मंडपात फॅन आहेत, भविष्यात एसी येतील. काही सांगता येणार नाही महाराज सध्याच्या प्रवाहामध्ये. वारकरी संप्रदाय एवढा महाराज हेही नाहीये. सगळे ऐश्वर्य संपन्न संप्रदाय आपला. वास्तविक महाराज यामध्ये टीका कोणावर करायची नाही. आपल्या संप्रदायाचा स्वाभिमान. तुम्हाला गुणगान करत जाग राहतात. बरं कशाच्या ठिकाणी जाग करतात? प्रेम मागा विठ्ठला. प्रेमाचं साक्षात मूर्त स्वरूप असलेला तो परमात्मा, त्याच्याकडे प्रेम मागितलं पाहिजे. याकरता संत महात्मे तुम्हाला जाग करतात. म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती करता तो परमात्मा एकमेव तुम्हाला तो आस्वाद करून देऊ शकतो. म्हणून त्याच्याकडे ते मागितलं पाहिजे. संत महात्मे जाग करतात. बरं महाराज संत महात्मे जाग करतात. आता धरून चला, या धर्म मंडपामध्ये एखादा कोणी झोपलाय. कोणी झोपलं नाही, फक्त समजा एखादा कोणी झोपलाय, त्याला उठवण्याकरता आळंदीवरून ज्ञानोबारांना यावं लागेल की देवरून तुकोबारांना यावं लागेल? जवळ म्हणून विचार नाही. शेजारच्याने नुसता हाक मारणे, हलवलं आपल्याला तरी आपण उठतो. म्हणजे आपली झोप वेगळी. आणि अभंगामध्ये महाराजांना सांगायची की झोप कोणते महाराज निर्देश करतात. अविद्येची विश्व स्वप्नाचा हा गंधा भोगीत होता प्रबोधा अज्ञानाची निदान. अधिक ज्ञान, ज्ञानाला जे आवृत्त करते, आच्छादित करते त्याला अज्ञान म्हणतात. आवरण शक्तीवाला, विक्षेप शक्तीवाला, अनादि भावरूप अनिर्वचनीय पाच औषध आहे. अज्ञानापासून महाराज भेदज्ञान आहे. भेदज्ञानापासून अनुकूल प्रतिकूल, राग द्वेष, धर्म धर्म, पाप पुण्य, सुख दुःख हे भोगण्याकरता शरीर पुन्हा 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 जन्माला येण्याकरता मूळ कारण काय असेल तर ते अज्ञान. पटण्याकरता क्लिष्ट वाटेल आणि त्यामध्ये विस्तारात वेळ खर्च करत नाही. मात्र महाराज एकदा का संतांनी अज्ञानातून त्या साधकाला बाहेर काढलं, परत तो साधक अज्ञानात जाईल का? मग निरंतर पदकार वापरलं तर संत महात्मे साधनेच्या ठिकाणी जागा करतात आणि साध्याच्या ठिकाणी जागा करतात. तुम्हाला अंतःकरणात ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना वेदांतामध्ये मला विक्षेप जातो नाही किंतु एक अज्ञान बहुचव साधन सहित सोनर अधिकृत मतिमा. विचारसागराच्या पहिल्या तरंगामध्ये व्याख्या पाहायला मिळते. ज्याच्या मनदोषाची निवृत्ती झालेली आहे, विक्षेप दोषाची निवृत्ती झालेली आहे, आवरण ज्याचं शिल्लक आहे आणि जो चारही साधनच्या दृष्ट्याने युक्त आहे असा ज्ञानाचा अधिकारी आहे. महाराज साधनच्या दृष्ट्या कोणती? विवेक, वैराग्य, समाधीची संपत्ती, मुमुक्षुता. आता विवेक कशाला म्हणाला? आत्मा अनात्मा को भिन्न करके जाण्याला सुविवेक आहे. आता या परिसरात महाराज अध्यात्माची पताका त्याच पद्धतीने आता याही प्रवाहामध्ये जे तेवट ठेवणार असं कांबेकर सर्व परिवार इथे उपस्थित आहे. आणि माझी डिव्हिजन होईल म्हणून मानतोय, बरं कोणाला सांगावं म्हणून नाही. कारण या परिसरामध्ये महाराज वेदांत घरोघरी अगदी सोप्या भाषेत ब्रह्मलिंग सद्गुरू बाळाराम महाराजांनी पोच केला. अनेक महान महान व्यक्तिमत्व माझ्या परिचयाची किती नाही. आदरणीय या परिसरामध्ये आदरणीय दादा महाराजांची सर्व काही परंपरेतली मंडळी, इकडे सुधारांची पुढे गेला तर वामन बाबांची सद्गुरू वामन बाबा परंपरा आहे, सवारा महाराजांची परंपरा आहे. अशी अनेक परंपरा आहेत की त्यांनी या त्या क्षेत्रामध्ये तो परिसर महाराज वारकरी संप्रदायामध्ये महाराज आम्हाला आनंद मिळतो. आता आम्ही पंढरपुरामध्ये वाळवंटात परंपरेमध्ये कीर्तन सेवा करताना आनंद मिळतो. टाळकरी आता बाहेरचा प्रवास पाहिला आदरणीय बाबा पाहतात, टाळकरी महाराज बाहेर बोलून आणावं लागतं. चला बाबा चला. इथं पाहिला तर एवढा तरुणांचा वर्ग आहे. श्रोते मंडळींच्या डोक्यावरती महाराज टोपी आहे, विनेकराच्या फेटण डोक्यावरती फेटा. ही संप्रदायाची निष्ठा आपण जोपासता. याला कारण या सगळ्या पूर्वजांनी केलेली साधू संतांची पुण्य आहे. निरंतर जागवी की एका का साधकाला त्या बाहेर काढलं, तो अज्ञानात जाणार नाही. मग निरंतर पद का वापरलं तर साधनेच्या ठिकाणी जागा करतात आणि साध्याच्या ठिकाणी मग साधना विवेक. आता यामध्ये मला चित्रांगती नाही, चित्राग्निती नाही, मोठे दृष्टांत आहे. पटवून देण्याकरता चरित्र भाग घेतो महाराज. जड भरत राजा अनुकूल असलेलं राज्य त्यागतात. आपल्याला प्रतिकूल संसार त्यागता येत नाही. अनुकूल राज्य त्यागलं परंतु दयेचं रूपांतर कधी मोहामध्ये झालं समजलं नाही. कारण विवेक स्थिर राहिला नाही म्हणून पुन्हा जन्माला यावं लागलं. याला कारण विवेक स्थिर नाही. आणि म्हणून संत महात्मे एकदा का तो साधक विवेकात जागा झाला तिथंच सोडून देत नाही. लगेचच त्याला वैराग्यात नेतात. लगेचच श्रम दम श्रद्धा समाधान उपरती दीक्षा पुन्हा श्रवणात मननात निधिध्यासनात असं टप्प्याटप्प्याने सरळ त्याला जागा करत राहतात. म्हणून निरंतर पद वापरलं. नवे नवे जागृतीत जागा करतात. स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेत जागा करतात. नियोजित वेळ संपली, अगदी 5 मिनिटात संपवतो. जागृती कशाला म्हणावं? 42 तत्वांचा व्यवहार म्हणजे जागृती.
42 तत्व कोणते आपलीच आहेत, लक्ष द्या. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्ट. पंच ज्ञानेंद्रिय भगवद्गीता 15व्या अध्यायामध्ये सांगते. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम ग्रहणमेव च. पंच ज्ञानेंद्रिय झाली. पंच कर्मेंद्रिय वाक पाणीपात उपस्थानी बोलतो. किती झाली? मोजली नाहीत का तुम्ही? पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय किती झाली? 10. अंतःकरण चतुष्ट. अंत म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रिय, आणि चतुष्ट म्हणजे 4. कोणती 4 इंद्रिय? मन बुद्धी चित्त अहंकार. किती झाली? 14. 14 इंद्रियांचे 14 देवता, 14 दोन्ही, आणि 14 इंद्रियांचे 14 विषय, 14 त्रिक 42 पंचव्यवहार म्हणजे जागृती. जन्माचे संस्कार म्हणजे स्वप्न. स्वप्न कसं पडतं? लक्ष द्या. आपल्या शरीरामध्ये 72,000 प्रकारच्या नाड्या. शंका पडत असेल तर मोजून पहा, 5 मिनिटं आपल्याकडे. 72,000 प्रकारच्या नाड्या. त्यामध्ये एक नाडी, तिचं नाव आहे हिंता नामक नाडी. तिचं स्थान सांगितलं कंठस्थान. आपल्या कंठामध्ये ती असते. जागृतीतले व्यवहार त्यामध्ये राहतात. झोपल्यानंतर उद्भवत्यात, त्याला स्वप्न असं म्हटलं जातं. ती हिंता नामक नाडी किती लहान आहे याचं शास्त्रामध्ये वर्णन आहे. आपल्या डोक्याचा एक केस त्याचा 1000वा भाग. काही मंडळी म्हणते महाराज माता भगिनींचे डोक्याचे केस मोठे असतात, 1000वा भाग होऊ शकेल. शास्त्राने त्यातही सूक्ष्म विचार केला महाराज. तो केस आडवा नाही, उभा धरायचा. उभा केसातला 1000वा भाग म्हणजे ती हिंता नामक नाडी. जागृतीतले व्यवहार त्यात राहतात. झोपल्यानंतर उद्भवतात, त्याला स्वप्न म्हणतात. संत महात्मे त्यातूनही बाजूला काढतात. सुषुप्ती म्हणजे सर्व इंद्रियाला याला जाणं. अशा 3 अवस्थेतून संत महात्मे बाजूला काढतात. असे अगणित त्यांची उपकार आहेत. काय दिल्यानंतर उतराय होईल? काय द्यावे अशी हरिहराई हे पायी जीव थोडा. तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे देण्याकरता काही राहिलंच नाही. जीव सुद्धा थोडा पडतो, ज्ञात आहे मला, परंतु देण्याकरता काही राहिलं नाही. कारण माझ्याकडचे पंचप्राण जरी दिले, प्राण अपान व्याम दान समांतर 5 उपकार भेटतील. संतांचे अगणित उपकार आहे. हे पायी जीव थोडा. बरं, संत महात्मे उपकार करतात, त्यांची पद्धत जर विचारात घेतली तर तुकोबाराय म्हणतात सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविते. सहज बोललं तरी तुम्हाला हिताचंच बोलतात म्हणून संत म्हणतात. 10वी व्याख्या करायची झाली, तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते म्हणून जीव म्हणतात. संत महात्मे सहज जरी बोलले तरी हिताचंच बोलतात. नवीन नवीन उपदेशाचे वर्णन करत असताना ब्रह्मसूत्रावर वाचस्पती मिश्रांचा एक निबंध आहे महामतीचा. त्यामध्ये असं लक्षण आहे, उपदेश कशाला म्हणावा याची व्याख्या आहे. सर्वज्ञाने अल्पज्ञानाला केलेला हितोपद याला उपदेश म्हणतात. आता वेळाभावी सर्वज्ञ अल्पज्ञ कोणाला म्हणावं? म्हणजेच एखाद्या वरिष्ठाने कनिष्ठाला हिताचं बोलणं, कल्याणाचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश असं म्हटलं जातं. संत महात्मे ते सहजरित्या सांगतात. नवे नवे एखादा साधक सहजरित्या जर आला नाही तर करोनी सायास शिकविती, त्याच्यावर कष्ट घेतात. अधिकार नसेल तर अधिकार संपन्न बनवतात आणि भगवंतापर्यंत पोहोच करतात. या सायासी शिकविती या करता एक दृष्टांतर येतो. पूर्वी पहा कबूतर पाळण्याची एक पद्धत होती महाराज. आता फार कमी झाली ती, काही ठिकाणीच पाहायला मिळतात. आता कबूतर पाळत असताना तो कबूतर पाळणारा गृहस्थ त्यांना एक दिवस मोकळी देतात. काही तासापुरता, काही कालावधी मोकळी देतात, स्वातंत्र्य देतात विहार करण्याकरिता. तो एक गृहस्थ त्या कबुतरांना मोकळी देतो, स्वातंत्र्य देतो. कबूतर सगळीकडे विहार करू लागतात. मात्र त्यातलं एक कबूतर एका वाईवर बराच वेळ जास्त वेळ बसलेलं पाहतो आणि खाली पडलेला एक दगड उचलून त्याला मारू लागतो. हे दृश्य रस्त्याने जाणारा दुसरा गृहस्थ पाहतो आणि त्याच्याजवळ जाऊन बोलू लागतो, अरे बाबा तू त्याला स्वातंत्र्य दिलंस, तो बसवाय बसू दे, त्याला कशा करता उठवतो? त्यावेळेला तो बोलू लागतो, निसर्गाचा नियम असा आहे हे पक्षी त्यांच्या मूळ घरापासून जर बराच वेळ लांब राहिले तर त्यांच्या मूळ घराचा त्यांना विसर पडत असतो. ती कबूतर दुसरं कोण नाही, आपणच आहे. अनेक जन्म झाले की प्रपंच करत बसलेली आपण मंडळी. म्हणून संत महात्मे तुम्हाला शिकवतात, कल्पना अविद्या देणे झालं जीव. अरे बाबा तुला जीव असलेली कल्पना झालेली, तुझं जे स्वरूप सच्चिदानंद तुझं हे मूळ स्वरूप आहे हे तुम्हाला कष्ट घेऊन शिकवतात. याकरता आजच माझ्या वाचनात आलेले वाक्य मला फार भावलं. महाराज गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी 18 तास साधना करता पाडे घ्यायचे महाराज. जेवण वगैरे सगळं बाजूला. रात्री झोपल्यानंतर एखादा जर स्मरणामध्ये जर एखादा जर सिद्धांत आला तर विद्यार्थ्यांना झोपेतून उठवून सांगायचे, अरे बाबा हा सिद्धांत का? परत स्मरणात गेलं त्याची शाश्वती नाही. महाराज हे महान विभूतीच अशा असतात की त्यांच्याकरताच तुकोबाराय म्हणतात, करोनी सायास शिकविती. सायास कष्ट घेऊन तुम्हाला शिकवतात महाराज.
एवढं संत महात्मे का कष्ट घेतात त्यांचा संबंध तुकोबाराय बोलतात. तुका म्हणी वत्स देणुक चित्ती तैसे मजयते सांभाळीत. ज्या पद्धतीने एखाद्या वत्साचा सांभाळ घेणं म्हणजेच वासराचा सांभाळ गाय करते, तर तुम्हाला जीवांचा साधकाचा सांभाळ संत महात्मे करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय द्यावे असी बावे करावे केली तब पाये जीव थोडा. अभंगाचं सारे एकच आहे. सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना खर्च करण्यापेक्षा भगवंताबद्दल, साधू संतांबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल कृतज्ञ ठेवून आपण जीवन कृतार्थ करावं. याला कारण महाराज, जर भगवान परमात्मा आपल्या भक्ताबद्दल कृतज्ञ भाव ठेवत असतील तर तुम्ही आम्ही जीवाने कसं राहावं. अंतिम रामायणातला एक प्रसंग सांगून सेवेला पूर्ण ज्ञान देतो. प्रभू रामचंद्र वनवास समजे आणि इकडे भटकंती करत असताना प्रभू रामचंद्रांना तहान लागली. एक मोर हे दृश्य पाहतो. प्रभू कशाच्या तरी शोधामध्ये आहेत म्हणून प्रभू रामचंद्रांजवळ जात आहेत आणि मनुष्यवाणीने तो मोर बोलू लागतो, प्रभू तुम्हाला कशाची आवश्यकता. प्रभू म्हणतात मला तहान लागलेली, मी पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करतोय. प्रभू मोर म्हणू लागतो, प्रभू मला हात नसल्या कारणाने तुम्हाला पाणी आम्ही देऊ शकत नाही, मात्र माझ्या बरोबर सरोवरावरती चला, मी सरोवराची वाट दाखवू शकतो. प्रभूंना म्हणणं पडतं. प्रभूंना ती सरोवराची वाट कळावी म्हणून मोर काय करतो, आपल्या जवळचा एक एक पंख खाली टाकू लागतो. महाराज, पशुशास्त्राचा नियम असा आहे, नैसर्गिकरित्या जर मोराचा पंख खाली पडला तर त्याला काहीच होत नाही, परंतु जर स्वतःहून मोर आपला पंख खाली टाकत असेल तर एका पंखामागे त्याला मरणायात यातना सहन कराव्या लागतात. प्रभूंना ती पाणी उपलब्ध करून द्यायचं म्हणून मोर मरणायात यातना सहन करत प्रभूंना सरोवरावरती पोच करतो. प्रभू पाणी पिऊन तृप्त झाले हे दृश्य पाहतो, परंतु यातना सहन न झाल्या कारणाने त्याला मृत्यू ओढवतो. हे दृश्य प्रभू रामचंद्र पाहतात आणि त्याला बोलू लागतात, मी आता या अवतारामध्ये तुझ्याबद्दल कृतज्ञ राहू शकत नाही, परंतु निश्चित माझा तुला शब्द आहे, मी निश्चित माझ्या पुढच्या अवतारामध्ये तुझ्याबद्दल कृतज्ञ राहील. म्हणून प्रभू रामचंद्रांचा पुढचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये त्या मोराबद्दलची, भक्ताबद्दलची कृतज्ञ भाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण परमात्म्याने मोराचा पंख आपल्या मस्तकावरती विराजमान करून भक्ताबद्दलचा कृतज्ञ भाव व्यक्त केला. जर भगवान परमात्मा आपल्या भक्ताबद्दल कृतज्ञ राहत असतील तर तुम्ही आम्ही जीवानी त्या परमात्म्याबद्दल कसं राहावं. परमात्म्याबद्दल कृतज्ञ राहणं म्हणजे महाराज या देहावरची जिवंतपणे तुळशीपत्र ठेवणं, तुळशीची माळ परिधान करणं, पंढरीची वारी आपण स्वीकारणं म्हणजे भगवंताबद्दल कृतज्ञ राहणं. सध्याच्या काळामध्ये ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या भेटत नाहीत महाराज. ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबाऱ्यांबद्दल कृतज्ञ राहणं. तुकोबाऱ्यांचा गाथा, नाथांचं भागवत हे संत मानमय आपल्या श्री गुरुंनी जो काही तुम्हाला उपदेश केलेला आहे त्याच्यावर वाटचाल करणं, मार्गक्रमण करणं म्हणजे आपण देशाबद्दल, धर्माबद्दल आपण कृतज्ञ राहणे आणि ही कृतज्ञता प्रत्येकाने जोपासली पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य. ही अरुणाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतबंधांच्या चरणी, ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. पूजनीय हरिभक्तीपरायण व्रतस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनित कीर्तन सेवेचा योग फार आनंद वाटला. इथं आल्यानंतर आणि तरुण मंडळी नवे 99% सगळी तरुण टाळकरी दिसत आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांनी धोतर घातलेले. ही फार आनंदाची बाब आपली. अशा अनेक संप्रदाय निष्ठा, मी म्हटलं सुरुवातीला देखील, मार्ग सांगणारी व्यवस्थित असतील तर महाराज आपल्या वाटचाल अतिशय योग्य पद्धतीने राहते. म्हणून गेली 14 वर्ष झाली आपण हा उत्सव तेवढ्याच वैभवामध्ये आपण तो संपन्न करताय. नवे आणखी थोडंसं पुढे जाऊन बोलायचं झालं, महाराज छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये असायचे आणि आत्ताचे खरे मावळे हेच तरुण आहेत, कारण ते कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे, म्हणून यांना मावळे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असे हे सर्व तरुण माझे सवंगडी, आणि सवंगडीशिवाय कृष्णाला विचारत नाही कोण मला. असे माझे सर्व सवंगडी नाही यथोचित असे धन्यवाद देतो. या परिसरातली काम करणारी परमार्थिक क्षेत्रातली अनेक मंडळी इथे उपस्थित आहेत. सामाजिक क्षेत्रातली आहेत, राजकीय क्षेत्रातली. कोणाचा उल्लेख करावा, कोणाचा नाही राहून जाईल. माझा तसा स्वभाव आहे, एकाचं घेतलं की एक राहतो, मी नेहमीच बोलतो, परंतु उल्लेख करणं हे त्याचं कर्तव्य. या परिसरातून आदरणीय पनवेल परिसरामध्ये तालुक्याचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये जेनेली मठामध्ये सुरू केला, तो यथोचितपणे पार पाडत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण आर्यन काका असतील, त्यांच्या समोर आदरणीय अध्यक्ष काका देखील इथं उपस्थित आहे. आमचा संपूर्ण काही पनवेलचा परिवार इथं उपस्थित आहे. अनेक भागातून यातून आलेले, आता इथेकडनं जर सुरुवात करायची झाली तर अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. सगळी कांबेकरांची आदरणीय दाजी असतील, ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. खोपोलीवरून आलेले अगदी रामश्याम दोघे इथं उपस्थित आहेत. इकडे आदरणीय श्रद्धे पनवेल भागामध्ये युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची खाती आदरणीय हरिभक्तीपरायण मनीष महाराज इथं उपस्थित आहेत. आमच्या श्री गुरु आजरेकर परंपरेतील श्रद्धेय समीर महाराज
इथं उपस्थित आहेत. वास्तविक त्यांच्या मागे शासनाचा हात आहे बरं का, परंतु तेही वारकरी संप्रदायाच्या कोशात त्यांच्या संबंधांसाठी इथं उपस्थित आहेत. आदरणीय गुरुजी आहेत, उत्कृष्ट असे मृदंग वादक आहेत. मृदंगावरती देखील जोर घात केली महाराज. मृदंग फळ परंपरेत कधीच ओढा वाजवला जात नाही महाराज. त्यामुळे ही सगळ्या नियमाला यथोचित असे मृदंग वादक आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. या हाताला म्हटलं तर आदरणीय हरिभक्तीपरायण सुहास महाराज देखील इथं उपस्थित आहेत. आमचे सचिन महाराज असतील, आमचे तांबडे मामा इकडे उपस्थित आहेत. अनेक मंडळी इथं उपस्थित असताना आदरणीय सागर महाराज इथं उपस्थित आहेत. आदरणीय प्रवीण महाराज असतील, आदरणीय दोघे दादा महाराजांच्या परंपरेत अगदी तरुणांना संघटित करण्याचं कार्य या भागामध्ये ज्यांनी केलं असेल तर सद्गुरू दादा महाराजांच्या परंपरेतले श्रद्धेय दोघेही प्रवीण महाराज इथं उपस्थित आहेत. सर्वच हा तरुणांचा वर्ग असेल, सर्वांना यथोचित असे धन्यवाद देतो. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी, महाभारत ओबरांच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना एखादा जर अपशब्द केला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजावा. जे आहे ते श्री गुरूंचं आहे. मी ज्या परंपरेमध्ये साधू कुळामध्ये जन्मलो त्या परंपरेची आहे ही सेवा त्या परंपरेमध्ये समर्पित करतो. पुनश्च एकदा सर्वांची क्षमा मागतो. 10 मिनिटं विलंब झाला माझ्याकडून, याकरता क्षमा करते. एखादा अपशब्द गेला असेल तर त्याकरता देखील पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूतयुक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडे बडे रोशेष तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी तुका मने ज्ञानोबा माऊली.